नमस्कार सगळ्यांना, मी आहे डिझायनर सिमरन आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये किंवा डिझायनिंगमध्ये माझा सगळ्यात आवडीचा पार्ट म्हणजे काय आहे तर तो आहे एम्ब्रॉयडरी करणे किंवा आरी वर्क करणे, एम्ब्लिशमेंट करणे किंवा थ्रेड वर्क करणे. या सगळ्या गोष्टीत खूप इंटरेस्ट आहे. तर याचमुळे मी आज या व्हिडिओपासून आरी वर्क शिकवायला स्टार्ट करणार आहे. तेही फ्रीमध्ये, कोणताही 1 रुपया खर्च न करता तुम्हाला आजपासून मी आरी वर्क शिकणार आहे. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की डेली तुम्हाला आरी वर्कची प्रॅक्टिस करत राहायचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओलाही एक लाईक करायचा आहे आणि डेली आरी वर्कची प्रॅक्टिस करत राहायचं आहे, जेणेकरून आरी वर्क लवकरात लवकर शिकायला सुरुवात कराल. आणि जसजसं तुम्ही आरी वर्क शिकत राहाल तसतसं तुम्हाला ऑर्डर्सही मिळतील. आणि तर घर बसल्या एकही पैसा न खर्च करता तुम्हाला आरी वर्क कसे शिकायचे किंवा आरी वर्क शिकायला कसं स्टार्ट करायचं ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर जर तुम्ही आरी वर्क शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहात तर तुम्हाला कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत सगळ्यात पहिल्यांदा ते मी आज सांगणार आहे. तसेच कोणत्या कापडावरती आरी वर्क करायचं किंवा येणाऱ्या क्लासमध्ये मी तुम्हाला आरी वर्कच्या बाबतीत सगळ्या गोष्टीचे नॉलेज मी तुम्हाला सांगणार आहे. जसे की कापड कोणतं यूज करायचं, कोणता कलर यूज करायचा, थ्रेड कोणता यूज करायचा, सिल्क थ्रेड कसा यूज करायचा किंवा मटेरियल कोणत्या पद्धतीचं यूज करायचं, मटेरियलची क्वालिटी काय असली पाहिजे, आणि निडल कोणती यूज करायची, कोणत्या स्टिचसाठी कोणती निडल यूज करायची. आणि तसेच खूप काही गोष्टी आहेत आरी वर्क शिकण्यामध्ये, ते मी नंतर सांगत जाईन तुम्हाला. जसजसे आपले एपिसोड येत जातील तसतसे मी तुम्हाला ते सांगत जाईल की कोणतं मटेरियल कसं यूज करायचं किंवा त्या टॉपिकवरती जे व्हिडिओ येतील तेव्हा मी तुम्हाला ते सांगत जाईल. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदाच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि नोटिफिकेशन कायम ऑनमध्ये ठेवा, कारण की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुम्ही ते व्हिडिओज रेग्युलरली बघून त्या व्हिडिओमधून काही ना काहीतरी शिकले पाहिजेत. आरी वर्क म्हणजे काय हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच आरी वर्क शिकण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणते मटेरियल पाहिजे जे की तुम्ही खूप कमी पैशामध्ये घेऊ शकता आणि खूप कमी पैशामध्ये, खूप कमी बजेटमध्ये तुम्ही आरी वर्क शिकायला स्टार्ट करू शकता एकही पैसा खर्च न करता. फक्त तुम्हाला काय करावं लागेल की या व्हिडिओला एक लाईक करावं लागेल. जर तुम्ही चॅनलमध्ये नवे आहात तर चॅनललाही सबस्क्राईब करावं लागेल. तर चला, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आरी वर्क शिकण्यासाठी तुम्हाला काय हवे आणि तुम्ही आरी वर्क शिकायला कशी सुरुवात करू शकता. तर आरी वर्क शिकण्यासाठी तुम्हाला फक्त 5 गोष्टीची गरज आहे. या 5 गोष्टीमध्ये तुम्ही आरी वर्क शिकायला नक्की स्टार्ट करू शकता. आजच तुम्ही आरी वर्क शिकायला स्टार्ट केलं तर 2-3 दिवसामध्ये तुम्हाला आरी वर्कची जी बेसिक स्टिच आहे ती तुम्हाला येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हान्समध्ये क्लास करू शकता किंवा मग नंतर तुम्ही हळूहळू जे आरी वर्कचे दुसऱ्या स्टिचेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्टिचेस आहेत ते तुम्ही शिकायला सुरू करू शकता. पण जी बेसिक स्टिच आहे ती शिकायला तुमच्याजवळ फक्त 5 वस्तूची गरज आहे. ती म्हणजे ही एम्ब्रॉयडरी रिंग तुम्ही कोणत्याही साईजची घेऊ शकता. फक्त खूप लहान घेऊ नका. जेवढी मोठी रिंग असेल तेवढी तुम्हाला शिकायला खूप सोपी जाईल आरी वर्क. त्यामुळे जेवढी मोठी होईल तेवढीच रिंग घ्या, लहान रिंग घेऊ नका. कारण आरी वर्क जर तुम्ही या रिंगवरती शिकणार आहात तर तुम्हाला थोडंसं अवघड होईल शिकण्यासाठी. तर तुम्ही जेवढी मोठी रिंग होईल तेवढी मोठी तुम्ही रिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला हवंय निडल. अशा प्रकारच्या निडल्स मिळतात मार्केटमध्ये. मार्केटमध्ये मिळतात. जर तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये या निडल्स अवेलेबल नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आरी वर्कच्या निडल खरेदी करू शकता. तर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन निडल सेट, पूर्ण निडलचा सेट आहे तो खरेदी करू शकता. तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये निडल्स मिळत नसतील तर एकदाच तो सेट खरेदी करून ठेवा, कारण की पुढे आपण त्या सर्व निडलचा उपयोग करणार आहोत. तर यासाठी तो पूर्ण सेट खरेदी करून ठेवा. पण आपण स्टार्टिंगला फक्त ही निडल वापरणार आहोत. तर अशा प्रकारच्या निडल्स येतात आरी निडल म्हणून, ज्याच्या एका साईडला शार्पनेस असते आणि एका साईडला हुक प्रकारचे असे टोक असते, ज्याच्यामध्ये आपण थ्रेड इन्सर्ट करणार आणि याच्यातून थ्रेड आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारच्या निडल्स आपल्याला बघायला मिळतील आरी वर्कसाठी. तर या निडल्स तुम्हाला खरेदी करून ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे धागा तुम्ही कोणताही घेऊ शकता, कोणत्याही कलरचा घेऊ शकता. फक्त ज्या कलरचं कापड आहे त्या कलरचा धागा घ्यायचा नाही, त्याच्या अपोजिट कलरचा किंवा लाईट किंवा डार्क कलरचा घेऊ शकता. आता जर इथं तुम्ही काळ्या कलरचे कापड घेतले तर त्याच्यावरती पांढरा कलर किंवा सिल्वर कलर, पिवळा कलर असे लाईट कलरचे धागे वापरायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तो धागा दिसेल आणि स्टार्टिंगला तुम्ही
इझिली स्टिच करू शकाल किंवा त्याच्यावरती इझिली स्टिच शिकू शकाल अशा प्रकारचा धागा वापरायचा आहे. हा सिंपल जो आपण स्टिचिंगला धागा वापरतो तो धागा आहे. या धाग्याने तुम्ही आरीवर्क शिकायला सुरू करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हवं आहे कापड. तर जर तुम्ही शिकत आहात तर शिकण्यासाठी 1 मीटर कापड घेऊन ठेवायचं आहे, जे की कॉटनचं कापड आहे. कॉटनचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे. स्टार्टिंगला शिकत असताना तुम्हाला सिल्क, पॉलिस्टर, शिफॉन, नेट अशा कापडावरती बिलकुलही काम करायचं नाही. जेवढं सिंपल कापड तुम्ही वापरणार तेवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही आरीवर्क शिकू शकाल. यामुळे आपल्याला फक्त कॉटनचं कापड घ्यायचं आहे. जे तुम्ही अस्तरला वापरता तेही कापड घेऊ शकता किंवा कॉटनचंच कापड घ्या. इथे मी पांढऱ्या कलरचं कापड घेतलेलं आहे. तर तुम्ही कोणत्याही कलरचं कापड घेऊ शकता. शक्यतो लाईट कलरचं कापड घ्या आणि त्याच्यावरती डार्क कलरचा धागा घ्या, जेणेकरून तुम्ही खूप इझिली आणि फास्टमध्ये आरीवर्क शिकायला सुरू कराल. तर फक्त आपल्याला या 4 गोष्टी पाहिजेत. स्टार्टिंगला तुम्हाला कोणताही शेप नाही आला तरी चालेल किंवा कोणताही डिझाईन नाही आली तरी चालेल. फक्त तुम्ही आरीवर्क शिकायला सुरू करा. स्टिच शिकण्यासाठी फक्त तुम्हाला एक स्ट्रेट लाईन ओढायची आणि त्याच्यावरती सिंपल तुम्हाला स्टिच करायला सुरू करायचं आहे. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 3 गोष्टी शिकवणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीची गाठ कशी मारायची किंवा सुरुवातीची नॉट कशी मारायची, स्टिच कुठून सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची ती. दुसरी गोष्ट म्हणजे चेन स्टिच, जी की आरीवर्कची बेसिक स्टिच आहे. चेन स्टिचवरती ज्या पुढच्या सगळ्या स्टिच आहेत त्या स्टिच अवलंबून आहेत. त्यामुळे जर तुम्ही चेन स्टिच परफेक्टली शिकला तर पुढच्या जेवढ्या पण स्टिच आहेत ते तुम्ही खूप इझिली शिकू शकाल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चेन स्टिच शिकायला हवी. म्हणजे चेन स्टिचच आपल्याला शिकायची आहे आणि याच स्टिचवरती सगळ्या स्टिचेस आपल्याला पुढच्या करायच्या आहेत. तर दुसरी गोष्ट झाली आपली चेन स्टिच. ती कशी करायची मी व्हिडिओमध्ये दाखवेनच पुढे. आणि त्याच्यानंतर आहे एंड नॉट. एंड नॉट म्हणजे काय, ज्यावेळी आपली स्टिच संपते, जिथे इथून जर तुम्ही स्टार्ट केली स्टिच असेल, जर इथे संपली तर तिथे आपल्याला गाठ मारावी लागते. तर आपण साध्या सुईने गाठ इझिली मारू शकतो, पण आपण ज्यावेळेला आरीवर्क करतो या सुईने कशी गाठ मारायची हे जर तुम्ही शिकला, म्हणजे या 3 गोष्टी जर तुम्ही शिकल्या तर तुम्हाला अर्ध आरीवर्क आलेलं आहे असं तुम्ही समजू शकता. जसं की यापुढच्या सगळ्या जेवढ्या पण स्टिचेस आहेत, जेवढे पण आरीवर्कचे प्रकार आहेत ते या 3 गोष्टींवरतीच डिपेंडेड आहेत. त्यामुळे तुम्हाला या 3 गोष्टी परफेक्टली शिकायच्या आहेत. थोडा वेळ लागला तरी चालेल, थोडा वेळ द्या, पण परफेक्टली या 3 गोष्टी पहिल्या शिकून घ्या. म्हणजे काय, पहिला स्टिच कशी स्टार्ट करायची, चेन स्टिच, आणि एंड नॉट कशी करायची. आता एंड नॉट करायची 2 पद्धती आहेत, ज्या मी जसजसे एपिसोड येत जातील तसतसं मी सांगेन. पण आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे या 3 स्टिचेसबद्दल किंवा या 3 गोष्टी आहेत ते तुम्ही परफेक्टली यायलाच पाहिजे. तर स्टार्टिंगला तुम्ही या 3 गोष्टीची परफेक्टली प्रॅक्टिस करा. जर या तुम्हाला 3 गोष्टी जमल्या तर आरीवर्क तुम्हाला आलेलं आहे असं तुम्ही समजू शकता. याच्यानंतरच्या जेवढ्या पण स्टिचेस आहेत त्या इझिली या गोष्टीनंतर तुम्ही करू शकता. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की या 3 गोष्टी कशा करायच्या. तर इथे मी आता फॅब्रिकला रिंगमध्ये लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँडमध्ये रिंग लावून घ्या. जर स्टँड तुमच्याकडे नसेल तर काय करायचं, एकदम सोपी पद्धत सांगते आरीवर्क शिकण्यासाठी. तर जर तुमच्याकडे असा कोणताही टेबल असेल तर टेबलवरती ना एक रिंग अशी ठेवून द्यायची आणि एका साईडला काय करायचं, कोणतंही एक ओझं असणारी वस्तू ठेवून द्यायची. तर मी इथं पाऊच ठेवते एका साईडला, तर असं ठेवून द्यायचं आणि हाफ रिंग टेबलवरती ठेवायची, म्हणजे ती खाली पडणार नाही. आणि हाफ रिंग आपल्याला टेबलच्या बाहेर काढायची, कारण की आपण ज्यावेळेला आरीवर्क करणार त्यावेळेला एका हातात खालून थ्रेड पकडणार रिंगच्या खालून आणि एका हाताने आपण निडल पकडून आपण वर्क करणार आहे. त्यामुळे आपल्याला आधी रिंग टेबलच्या बाहेर काढायची. तर इथे मी आता थ्रेड घेतलेला आहे, धागा घेतलेला आहे आणि धाग्याच्या एका साईडला तुम्हाला पूर्ण रील घ्यायची आहे. कापायचा नाही थ्रेड किंवा कापून थ्रेड अर्धवट राहिलेलं थ्रेड वापरायचं नाही. पूर्ण रीलमध्ये घ्यायचा आणि एका साईडला अशी गाठ मारून घ्यायची. आणि हा रील खाली कशामध्ये, डब्यामध्ये किंवा असंच खाली सोडू शकता. सोडल्यामुळे हा धागा इकडे तिकडे जाऊ शकतो. तर कशामध्ये तरी आपण त्याला एखाद्या रिकाम्या डब्यामध्ये किंवा बाउलमध्ये आपण ही रिंग ठेवायची. हा दोरा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि एका हाताने हा धागा पकडायचा. आता एका हातात आपल्याला ना हा धागा असा पकडायचा, असा, किंवा तुम्ही असंही पकडू शकता. असं दोन्ही पद्धतीने पकडला तरी चालेल. असाही पकडू शकता किंवा डायरेक्टली असा जरी पकडला तरी चालेल.
अजून एकदा दाखवते, नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं. एक असा पकडला धागा तरी चालेल, आपल्याला धाग्याला रिंगमधून किंवा कापडामधून असा वरती आणायचा आहे. तर हा धागा ना या निडलमध्ये असा अडकला गेला पाहिजे. तर हा धागा असा निडलमध्ये अडकला गेला पाहिजे. निडलला बघू शकता हुक असा हुक असतं, ह्या हुकमध्ये धागा अडकतो आणि मग कापडाच्या वरती धागा येतो. तर असा धागा अडकला पाहिजे आहे आणि मग नंतर आपण त्याला वरती घेणार. किंवा तुम्ही असं जरी पकडलं तरी कोणताही एक धागा आपल्याला आपण घेऊ शकतो. किंवा जो वरती हा धागा येतो, हा धागा वरती येतो, हा धागा जरी घेतला तरी चालेल. हा धागा वरती आल्यानंतर ना सोडून द्यायचं आणि नंतर ना असं ते फॅब्रिकमध्ये अडकतं. आता तुम्हाला दाखवते. तर कापड थोडंसं ट्रान्सपरंट आहे, तर खालून आपल्याला हात दिसतो. तर इथं दिसत आहे बघा. तर आपल्याला अशी निडल इन्सर्ट करायची आहे आणि असा धागा अडकून खालून धागा सोडायचा, एकच धागा पकडायचा. आता इथं झालं. इथंपर्यंत आल्यानंतर ना पहिली नॉट आपल्याला कशी काढायची, तर एकाच ठिकाणी आपल्याला 2-3 वेळा धागा वर खाली घेऊन असा एकाच ठिकाणी आपल्याला नॉट करायची आहे. एकाच ठिकाणी आपण जर थ्रेड घेतला तर तो थ्रेड तिथे लॉक होतो, शक्यतो इथून थ्रेड निघत नाही. अजून एकदा इथे घ्यायचा. आता ही आपली स्टार्टिंगची नॉट झालेली आहे. आता आपल्याला पुढची स्टेप शिकायची म्हणजेच की चेन स्टिच. आता इथून आपण चेन स्टिच स्टार्ट करणार आहोत. कोणतेही तुम्ही शेपमध्ये स्टार्टिंगला शिकताना चेन स्टिच करू शकता. थोडी लांब आली तरी चालेल, थोडं लांबच घ्या स्टिच, कारण अजून तुम्ही शिकत आहात तर थोडी लांब स्टिच घ्यायची. आता बघा, जे निडलचं हुक आहे ते पुढच्या साईडला आहे. आता आपण ज्या वेळेला निडल आत घालणार त्यावेळेला निडलच्या बाजूने जो थ्रेड आहे तो घ्यायचा आणि ज्यावेळेला कापडाच्या वरती निडल येते त्यावेळेला तिला आतल्या साईडला ट्विस्ट करायचं. ओके, थोडंसं झूम करून दाखवते. आता ज्यावेळेला तुम्ही ही स्टिच घेणार त्यावेळेला निडल इन्सर्ट करताना किंवा निडल आपण फॅब्रिकमध्ये ज्यावेळेला घालतो त्यावेळेला जे निडलचं हुक आहे ते पुढच्या साईडला पाहिजे. आणि ते घेतलं की ज्यावेळेला आपण खालून धागा फिरून घेतो त्यावेळेला निडल परत वरती घेताना स्टिचच्या आतल्या साईडला. अशीच ही प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. त्यावेळेला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आरी वर्क शिकणार. तर अशा पद्धतीने बघा. तर जे आरी वर्कचं पूर्ण मेकॅनिझम आहे ते पूर्ण चेन स्टिचवरती आहे आणि एका स्टिचवरती आपण पूर्ण आरी वर्क शिकणार आहोत. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही आरी वर्क शिकायला स्टार्ट कराल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा चेन स्टिच परफेक्टली शिकून घ्यायची आहे. तर हे बघा, आता हे झाले एका डायरेक्शनमधून. ज्यावेळेला इन्सर्ट करणार त्यावेळेला ज्यावेळेला खालून वरती स्टिच जाते किंवा अशी जाते किंवा अशी जाते, कशीही जाईल, ज्या साईडला स्टिच तुमची जाते त्या साईडला निडलचं हुक पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही स्टिच कंप्लीट करणार म्हणजे की ज्यावेळेला खालून स्टिच वरती येणार त्यावेळेला निडलचं हुक आतल्या स्टिचच्या आतल्या साईडला पाहिजे. आता हे बघा, ज्यावेळेला इन्सर्ट करणार त्यावेळेला हुक वरच्या बाजूला आहे. आता इन्सर्ट केलं, आता हुक आतून ट्विस्ट करून परत बाहेर. अशा प्रकारे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आरी वर्क शिकू शकणार. आता ही झाली एका साईडची. आता दुसऱ्या साईड म्हणजेच आता इथून जर तुम्हाला खालच्या साईडला स्टिच करायची असेल ते पण मी तुम्हाला सांगते. बघा, आता स्टिच ज्या दिशेने जाते त्या दिशेला आपल्याला ज्या दिशेला जाते त्या दिशेला आपल्याला निडलचं हुक त्या दिशेला पाहिजे. म्हणजे आता जर इथून इकडे आता स्टिच येते, इथून इकडे येते स्टिच, तर त्या स्टिचसाठी निडलचं हुक त्या साईडला आहे. इन्सर्ट केली, खालून धागा घेतला. आता बघा, आतल्या बाजूला निडल फिरवून स्टिचवरती येते. ज्यावेळेला तुम्ही या पद्धतीने शिकणार त्यावेळेला लवकरात लवकर आरी वर्क शिकणार. आणि हेच मेकॅनिझम असतं आरी वर्कचं. जर तुम्ही या पद्धतीने परफेक्टली आरी वर्क शिकत असाल तर तुम्ही खूप फास्ट वर्क शिकणार आणि हे वर्क करताना तुम्हाला बोर होणार नाही किंवा असं वाटणार नाही की आता नको, बास झालं किंवा होत नाही, आता खूप थ्रेड तुटतोय किंवा हे असे प्रॉब्लेम ज्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही शिकणार त्यावेळेला येणार नाही. त्यामुळे स्टिच शिकतानाच परफेक्टली शिका. अशा पद्धतीने कोणत्याही डायरेक्शनने तुम्ही एका ठिकाणी बसल्या किंवा रिंगला न फिरवता कोणत्याही डायरेक्शनने वरून खाली, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, खालून वरती कोणत्याही डायरेक्शनला तुम्ही स्टिच करू शकाल. तर फक्त एकच लक्षात ठेवायचं, ज्या दिशेने तुम्ही स्टिच करताय त्या दिशेला तुमचं हुक राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेला थ्रेड तुम्ही खालून वरती घेणार त्यावेळेला निडल ट्विस्ट करून आतल्या बाजूला म्हणजे आतल्या स्टिचच्या आतल्या साईडला आली पाहिजे.
आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल, तुम्हाला समजलं असेल 2 डायरेक्शनला मी स्टिच तुम्हाला दाखवली आहे. तर ज्यावेळेला स्टिच करतो त्यावेळेला स्टिचच्या बाहेर हुक, ज्यावेळेला धागावरती येतो त्यावेळेला ट्विस्ट करून आतल्या साईडला. तर अशा पद्धतीने इथे तुम्ही हे स्टिच, चेन स्टिच चांगल्या पद्धतीने शिकू शकाल. तर याच पद्धतीने तुम्हाला स्टिचची प्रॅक्टिस करायची आहे. चेन स्टिचची प्रॅक्टिस परफेक्टली करा. आता तुम्हाला सांगते नॉट कशी करायची आहे. आता तुमची इथं स्टिच एंड झाली, म्हणजे इथं तुम्हाला स्टिच थांबवायची आहे किंवा इथे तुमचं काम संपलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, हा धागा येतो इथेच साईडला, एकदम त्या स्टिचच्या साईडला असा एक धागावरती घ्यायचा आहे. ओके, आणि या धाग्याच्या आतून बस असं ओढायचं. आता ही स्टिच आपली कंप्लीट झालेली आहे. आता कितीही धागा ओढला किंवा इथून खालून धागा कट केला तर ही स्टिच ओपन होणार नाही. जर इथं तुम्ही स्टिच लॉक स्टिच नाही केली तर जेवढं पण तुम्ही काम केलं ते पूर्ण ओपन होणार. तर ते कसं तेही दाखवते. आता इथून जर तुम्ही वर्क स्टार्ट केलं, समजा इथं आपली स्टिच लॉक झाली, म्हणजे इथं आपली स्टिच संपली, एवढी स्टिच आपण केली. जर तुम्ही इथं लॉक नाही केलं तर खालून जरा थ्रेड ओढला पूर्ण स्टिच निघते बघ. तर हे अशा प्रकारे होऊ नये किंवा जेवढं तुम्ही काम केले ते पुन्हा ओपन होऊ नये म्हणून त्यासाठी एंड स्टिच करायची, शेवटला लॉक करायचं. आता अजून एकदा दाखवते शेवटला लॉक कसं करायचं. तर इथं तुमची जर स्टिच संपत असेल तर आता इथं स्टिच संपली, याच स्टिचच्या एकदम साईडला, याच स्टिचच्या आतून एकदम साईडला एक स्टिच घ्यायची, पण पूर्ण थ्रेड ओढायचं नाही, थोडं लूज सोडायचं आणि जी आतून एक स्टिच घेणार अशी आली पाहिजे. आता ही जी वर आपण जी सेकंड स्टिच काढली त्याच्या आतून अशी पहिल्या, आता ही आपली स्टिच झालेली आहे कंप्लीट. इथं लॉक झालेला आहे. अजून एकदा दाखवते. लॉक करता करता खूप वेळ निघून जातो किंवा स्टार्टिंगला पटकन लॉक जमत नाही, तर तुम्ही फक्त चेन स्टिचची आणि लॉक स्टिचची या 2 स्टिचची प्रॅक्टिस करा पहिल्या दिवशी आणि 2-3 दिवस सलग अर्धा तास किंवा 15-15 मिनिट दिवसातून जरी हे काम तुम्ही करायला घेतलं तरी लवकरात लवकर तुम्ही आरीवर्क शिकू शकाल. तर काय करायचं आहे, अजून एकदा दाखवते लॉक स्टिच कसं करायचं. इथे जर आपली स्टिच संपत असेल तर एकदम साईडला एक स्टिच घ्यायची आणि जी पहिली स्टिच आहे तिला थोडंसं लूजच सोडायचं, टाईट घ्यायचं नाही. आता हे झालं. आता याच्या आतून जी ही स्टिच आहे तिला असं घ्यायचं निडलमध्ये आणि खेचायचं आणि सोडून द्यायचं. आता कितीही तुम्ही जर खालून धागा ओढला तरी ही स्टिच निघणार नाही. याची प्रॅक्टिस करत राहा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ना नोटिफिकेशन ऑलवरती ठेवा, कारण आता पुढचे एपिसोड खूप छान येत जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आरीवर्कच्या बाबतीत सगळं डिटेल तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जर ऑलचं बटन दाबलं नाही तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ज्यावेळेला मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने घरी बसल्या फ्रीमध्ये आरीवर्क शिकू शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला चॅनलचं सबस्क्राईब बटन आणि ऑलवरती प्रेस करून ठेवायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जर काही डाऊट असतील आरीवर्कच्या बाबतीत तर कमेंट करून तुम्ही कळवू शकाल. डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टाची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता. हा कोणतीही तुमच्याकडे कंप्लेंट असेल किंवा तुमचा काहीही डाऊट असेल आरीवर्कच्या बाबतीत तर तो तुम्ही तिथे विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस आपण एवढं शिकलो, हे फक्त कंटिन्यू करत राहा. तर चला भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगली प्रॅक्टिस करा.